परफेक्ट स्ट्रोक खेळलेला आहे फलंदाज आसिफ खानने. 2 चेंडू आसिफने फेस केले. चौकार त्यांनी वसूल केलेला आहे. अभिजित पवार प्रतिष्ठान संघाचा स्कोर कार्ड सुरू झालाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. आवश्यक 4. युवा पलटण या संघाकडून गोलंदाज मयूर कुंभार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सामनावीचा पुरस्कार जिंकला होता. साधारणतः हा गोलंदाज फलंदाज मागच्या सामन्यामध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळाला आणि आता सुद्धा त्याच्याकडून तीच अपेक्षा कॅप्टनची आहे. हेमंत सोनावणे जे कॅप्टन आहेत युवा पलटणचे. अभिजित पवार प्रतिष्ठान संघाकडून वरच्या दर्जाचा खेळ. आसिफचा बॉलला उडवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पूर्णपणे पॉवर प्लेचा फायदा मी उचलणार. षटकार. एकही विकेट न गमावता 10 धावा अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाने क्रिकेट मनावर घेतलेला आहे. युवा पलटण या संघाकडून आतापर्यंत पर्याय तितके योग्य ठरत नाही आहेत. गोलंदाज मयूर कुंभार ज्यांच्या विरोधात सलग आता फटकेबाजी सुरू झालेली आहे. आसिफ खानची 3 चेंडू त्यांनी फेस केले. 1 षटकार 1 चौकार. पॉवर प्लेची पॉवरफुल सुरुवात. थर्डी या संघाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जास्त आहे. त्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्ट्रोक खेळले जात आहेत. अँगलचा यूज यावेळेस मयूरने योग्य केला आणि बॉलला पिच केला ऑफस्टम्पच्या बाहेर. विकेट किपरकडून कुठली चूक नाहीये. तो हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता गमावलेला आत्मविश्वास कमवण्यासाठी आणि मयूर कुंभारचा आत्मविश्वास परत येईल का पाहूया. या षटकाला आपण अॅनालाइज केलं तर सुरुवात झाली या षटकाची डॉट बॉलने. पुढच्या बॉलवर चौकार आला. पॉईंट सीमारेषेच्या पलीकडचा. त्यानंतर स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा षटकार आसिफ खानचा आणि त्यानंतर हा चौथा बॉल डॉट. नेक्स्ट बॉल मयूर कुंभार राऊंड विकेट. स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल आणि शेवटच्या बॉलवर तर संधी मिळते स्ट्राईकवर जाण्याची. योगेश भालेकर मागच्या सामन्यामध्ये सलग 4 षटकार खेचताना पाहायला मिळाले. हा सुद्धा विक्रम त्यांच्या नावावर आजच्या दिवसातला राहिलेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा आयकॉन आपण निवडतो आयकॉनकडून तुम्हाला काय अपेक्षित असते ते कॅप्टनला काढून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी बाईकची चावी कुठल्या प्रेक्षकाची हरवली असेल किसे तपासा आणि जर कोणाची चावी असेल ओळख पटवून कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जायचे. बघा घरची चावी सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाची बाब बाईक की तर आहेच पण बाईकच्या सोबत घरची की सुद्धा आहे. कुठल्या प्रेक्षकाची चावी हरवली असेल आपण किसे तपासा आणि कॉमेंट्री बॉक्समधून ओळख पटवून घेऊन जा. थँक्यू. स्कोर झालेला आहे 12 धावा 12 रन्स विदाउट लॉस. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत क्वालिटी बॅटिंग पाहायला मिळाले पण तितकाच चांगला प्रतिकार मयूर कुंभारचा मैदानाच्या आत दिसतोय. समोर आव्हान आहे योगेश भालेकरचा. अजूनही त्यांना काय तशी सुरुवात देता नाही आली कारण बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला होता. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 12. 12 रन्स विदाउट लॉस. पुढचा बॉल राऊंड विकेट. बाहेरच्या दिशेनं वळणारा बॉल टप्पा पडल्यानंतर आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करून बॅकवर्ड पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता योगेश भालेकरचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीचा स्कोर झालाय 12. एकही विकेट न गमावता अभिजित पवार प्रतिष्ठान 12 विदाउट लॉस आफ्टर 1. पहिले षटक तर गोलंदाज प्रतिकार देताना पाहायला मिळाला. जरी फलंदाज आसिफने एक चौकार 1 षटकार खेचला पण तरी देखील मयूरने खूप चांगल्या पद्धतीने वापसीचा खेळ सादर केला. आणि आता पाहूया सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर हेमंत सोनावणे तुम्हाला पाहायला मिळतील जे कॅप्टन आहेत पलटणचे युवा पलटणचे कॅप्टन ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पर्यायांची अदलाबदली केलेली आहे जे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण लीगमध्ये खेळत असताना आपल्याला जे पर्याय आहे त्यांची अदलाबदली व्यवस्थित झाली पाहिजे. प्रत्येकाला ती प्रेशर झेलण्याची क्षमता काय आहे त्यासाठी संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून हेमंत सोनावणे ज्यांचा जो अनुभव आहे स्वतःसुद्धा संघासाठी काहीतरी द्यायचं आणि आपल्या प्रत्येक खेळाडूला तो अनुभव कसा मिळायला हवा त्यासाठी तो क्रमबदल हेमंत सोनावणे नेहमीच करताना पाहायला मिळालेत. स्ट्रायकर सेंडला आसिफ खान. पुढचा बॉल क्रॉस बॅटर खेळलेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक उजवीकडे सरकताना बॉल अडवतील. थ्रो होईल नॉन स्ट्रायकर्स एंडला. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. 1 धावेची वाढ आणि स्कोर जातोय तो म्हणजेच
13 या आकड्यावर 13 अभिजित पवार प्रतिष्ठान. मिस्टर प्रितेश केणी यांचं देखील खूप चांगलं मार्गदर्शन या पूर्ण टीमला लाभलेलं आहे. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत पण ती खेळण्याची जिद्द, ती जिंकण्याची तळमळ प्रितेश केणी यांची आणि पूर्ण टीमची आहे. अभिजित पवार प्रतिष्ठान या टीमसाठी आतापर्यंत आसिफचा खेळ चांगला राहिला. योगेश अजूनही सुरू नाही झाला. हेमंत सोनावणे जबाबदारीचा स्वीकार करताना सेकंड ओव्हरसाठी येत आहेत, जे खूप महत्वाचं आहे. हेल्मेट पण हरवलोय का? पुढचा बॉल हेमंत सोनावणे. हो, योगेशचा हात आवडचा स्ट्रोक आहे. बॉल खूप काळ हवेत राहिलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत आणि अगदी बाउंड्री रोपच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत योगेश भालेकर आणि आसिफ या दोघांनी 2 धावा पळून पुढे केलेल्या आहेत. 2 धावाची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 15 धावा. 15 विदाउट लॉस. सिच्युएशन पाहून खेळ दिला जातोय. योगेश भालेकर यांनी प्रचंड सराव केलाय रिव्हर्स हिट खेळण्याचा. मागच्या सामन्यात सुद्धा त्यांचा षटकार अजूनही लक्षात आहे प्रेक्षकांच्या, जो त्यांनी उलटा खेळला होता आणि काय ताकदीने खेळला होता. टायमिंग जुळवत मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करून तो षटकार खेळला होता आणि आता सुद्धा त्याच प्रयत्नात योगेश भालेकर दिसत आहेत. स्कोर झालाय 15. हेमंतचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. नियंत्रण नव्हतं या बॉलवर. लुजनर बॉल खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. योगेश भालेकरचा खेळ सुरू झाला. पहिल्या षटकात आसिफ बरसले होते आणि आता संधी मिळाली योगेश भालेकरला संघासाठी काहीतरी करण्याची. 4 धावा जोडत्यात संघाच्या धाव फलकामध्ये. स्कोर पोहोचतोय 19 विदाउट लॉस. अभिजित पवार प्रतिष्ठान. स्कोर झाला 19. पुन्हा एकदा उलटा खेळला बघा. आता संधी आली होती. म्हणतात ना की जेव्हा काम असतं तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. योगेश भालेकरचा झेल सोडलाय पण आसिफला बाद होऊन परतावं लागते. आसिफने आपल्या विकेटचं समर्पण योगेश भालेकरसाठी दिलं. पहिला फलंदाज बाद होतोय. टीम अभिजित पवार प्रतिष्ठान. आसिफचा खेळ संपला. अयाज बेग हे नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत. आपल्याला पाहिजे ते मिळेल असं नाही आहे, पण प्रयत्न थांबवायचे नाही. थोडा वेळ लागेल पण नक्कीच ते मिळेल. आणि म्हणूनच आता बघा ना, कॅच ड्रॉप झाली, टेन्शन वाढलं, पण त्यांनी लगेचच स्ट्रायकर साईडला थ्रो केला आणि आसिफ पॉपिंग ग्रीजमध्ये पोहोचले नव्हते आणि म्हणूनच बाद व्हायचं होतं योगेश भालेकरला. बाद झालाय आसिफ आणि आसिफला रिप्लेस करताना कॅप्टन अयाज बेग. 19 धावा, 1 फलंदाज बाद. अभिजित पवार प्रतिष्ठान. अयाज बेग फॅन्टॅस्टिक प्लेयर. ही इज. वय कमी आहे पण मॅच्युरिटी खूप चांगली आहे अयाज बेगची. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला चांगलेच एफर्ट्स लावताना तो षटकार वसरू केला. धावसंख्या पोहोचते आता 25 वर. आतापर्यंत चेंडू हाताळलेत हेमंतने 5. शेवटचा बॉल. हो, इनकटर होता आणि हा ट्रॅप हेमंतने रचला होता पण डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं हे हेमंत विसरला आणि त्याचमुळे बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे गेला. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना अभिजित पवार प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 29 धावा, 1 फलंदाज बाद. 29 लॉस ऑफ 1 आफ्टर 2.
चला पहिला बॉल डिलिव्हर झाला होता अस्मिता. तर 1:41 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. अंपायर्स 1:41 पहिला बॉल या डावातला डिलिव्हर झाला होता. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना मला असं वाटतं पुन्हा एकदा कुंभारलाच बोलवलं जाईल. जरी पहिलं षटक त्यांचं तितकं योग्य नाही राहिलं, पण कॅप्टनला त्यांची कॅपेबिलिटी माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे मयूर कुंभारचं. जास्तीत जास्त आयकॉन स्पर्धा खेळण्याचा अनुभव सुद्धा मयूर कुंभारकडे आहे. म्हणूनच आता या षटकामध्ये सुद्धा त्यांच्याकडून काहीतरी चांगलं मिळेल अशी अपेक्षा हेमंत सोनावणे यांना आहे. आणि पाहूया त्यासाठी ते प्रयत्न कसे दिले जात आहेत. एका बाजूला जर आपण अयाजचा खेळ पाहिला, अयाजने मागच्या षटकामध्ये आपली खेळण्याची शैली सादर केली. योगेश भालेकर यांच्यासाठी आजचा दिवस चांगलाच राहिला. पॅडल स्वीप, बॉल, लॉंग लेग, फाईन लेग, सीमारेषा पार. ऑन साईडला तगडे स्ट्रोक खेळतो योगेश भालेकर. त्यात कुठलंच दुमत नाहीये. बॉल नाही थांबत आहे. आणखीन 4 धावा ऍड होतील स्कोर कार्डमध्ये. अभिजित पवार प्रतिष्ठानचा स्कोर 33. स्कोर 33 झालाय. ओ, संधी मिळाली. प्रत्येक प्रयत्न का यशस्वी होत नाही. कधी कधी प्रतिस्पर्धी संघ सुद्धा वरचढ ठरतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कुंभारला का बोलवलंय त्याचं योग्य ते प्रात्यक्षिक मयूर कुंभारने दिलं आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात योगेश भालेकर बाद. मयूर पुढचा बॉल, राऊंड विकेट. आणखीन एक बॅटची एज, बॉल फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात होते, पण थोडासा उशीर त्यांनी केला थ्रो करण्यासाठी, बॉल गॅदर करण्यासाठी. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव वाढते आणि स्कोर जातोय अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाचा 34 धावा. 15 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला आतापर्यंत संपलेला आहे. ज्या वेगानं खरं तर जायचं अयाजला, तो वेग त्यांनी स्वतः सुद्धा घेतलेला आहे. चांगला स्ट्राईक पाहायला मिळतो, ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेस केले आणि 2 चेंडूमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. 1 चौकार 1 षटकार. जशी त्याची ओळख आहे तशी ओळख त्याने टिकवली सुद्धा. संघ मालकाचा भरोसा असतो, मग तो अनुभवी खेळाडू असू द्या किंवा तरुण प्रतिभावंत खेळाडू असू द्या. संघ मालकाचं नाव टिकवणं हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि तेच अयाज बेगने जमवलंय. पण समोर आव्हान आहे आता कुंभारचं. फुल टॉस बॉल इनसाइड आउट खेळलेत. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत. बॉल एंड होतोय अगदी त्यांच्या 5 मीटर पुढे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. अयाज खेळपट्टीवर खूप चपळ आहे आणि तीच चपळता मॅच केले त्याचा साथी फलंदाज शशांक मिस्त्रीने. 2 धावा मिळत आहेत. अभिजित पवार प्रतिष्ठानचा स्कोर झालेला आहे 36 धावा. 2 फलंदाज बाद. 36 लॉस ऑफ 2. मयूरला जे साध्य करायचं होतं या षटकामध्ये ते त्यांनी साध्य केलेलं आहे.
पण आणखीन जास्त मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्याचमुळे कव्हर्सला झेल होता. अयाजला बाद होऊन परतावं लागलं असतं. क्रिकेटचा खेळ एकट्याने चांगलं खेळून जिंकता येत नाहीत, सगळ्यांना एकत्र येऊन चांगलं द्यावं लागतं. इतका चांगला प्रयत्न मयूरने केला होता. आणखीन एक फलंदाज बाद होऊ शकला असता, कॅप्टनचा विकेट मिळवता येऊ शकला असता, पण कव्हर्सला झेल सुटलेला आहे आणि कॅप्टनने कॅच सोडलाय. खरं तर अपेक्षा नसते आणि कोणी जाणून बुजून चूक नाही करत, पण विकेटचं महत्त्व आहे हे तर खात्रीलायक आहे. पण पाहूया आता शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. स्कोर अभिजित पवार प्रतिष्ठान 38. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला, डीपमध्ये सिंगल मिळते. अयाज स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना अभिजित पवार प्रतिष्ठान 39 धावा, 2 फलंदाज बाद, 39, लॉस ऑफ 2 आफ्टर 3 ओव्हर्स. अमन वर्मा यांच्यावरती जबाबदारी गोलंदाजी दिली आहे चौथ्या षटकासाठी. हेमंतने अमनला बोलवलेलं आहे. दोन्ही फलंदाज सेट होत आहेत. एका बाजूला जर अयाजचा खेळ पाहिला तो फक्त आक्रमकतेच राहिलेला आहे आणि शशांक मिस्त्री यांना फक्त एकच संधी मिळाली. त्यांनी एक धाव पूर्ण करून नॉनस्ट्रायकर्स एंडला थांबणं पसंत केलं. अयाज बेग ज्यांचं खेळपट्टीवर राहणं शेवटच्या बॉलपर्यंत महत्त्वाचं राहिलंय, कारण पहिल्या 3 षटकात 13च्या धावगतीनं स्कोर 39 झालाय. अभिजित पवार प्रतिष्ठानचा युवा पलटण संघाकडून चौथ्या षटकासाठी गोलंदाज अमन वर्मा. नितेश भाऊ पाटोळे यांचं देखील खूप चांगलं काम राहिलेलं आहे. एडी ट्रॉफी एकेमच्या ग्राउंडवर निखिलजी बुडजडे आणि नितेशजी पाटोळे यांचं नियोजन. ठाण्यातलं क्रिकेट आपण स्वतः खेळायचं आणि इतरांना खेळण्यासाठी प्रेरित करायचं, तेच राहिलेलं आहे. वेळ तर आम्ही अंपायर्सला कळवलेली आहे की पहिला बॉल डिलिव्हर्ड कधी झाला आहे. प्लस मायनस पंच मैदानाच्या आतून निर्णय घेतील. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका. ही प्राथमिक सूचना आम्ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला देत आहोत. वेळ तुमची चालूच आहे. अमन वर्मा पुढचा बॉल. स्ट्रायकर साइडला अयाज. अयाज चमकणार आहे आज आणि त्याची चमक प्रतिस्पर्धी संघाला खुपसणार आहे, त्रास देणार आहे आणि त्याला आज आपण बहारदार खेळ करताना पाहणार आहोत. बॉल मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय. अयाजची मॅच्युरिटी, प्रॉफिटेबल स्ट्रोक, सिक्सर. अयाज बेग फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्ले. फुल टॉस होता आणि जास्त काही कठीण नव्हतं अयाजसाठी. स्कोअरकडे जर आपण लक्ष वेधलं तर अजूनही लय सापडलेली आहे. खरं तर अभिजित पवार प्रतिष्ठानला जरी 2 फलंदाज बाद झाले ज्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती, आसिफ बाद झाले आणि आसिफ मागोमाग योगेश भालेकर बाद झाले, तरी सुद्धा अयाज बेगने जबाबदारीचा स्वीकार करत असताना मी आहे ना आपल्या संघासाठी, त्याचं योग्य प्रदर्शन पाहायला मिळते. आणि ते जणू काही सांगतायत की मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा फक्त माझ्याकडूनच निघतात. त्यांनी खेळलाय हा बॉल लॉंग लेगला, हुक करताना षटकार खेचलाय आणि अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 51, लॉस ऑफ 2.
तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ द्यावा लागतो. तुम्ही एक स्पोर्ट्स पर्सन आहात, तर तुम्हाला ज्या कारणासाठी निवडले गेलेलं आहे किंवा जी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे, त्या जबाबदारीला तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. आणि अयाज बेग 7 चेंडू 27 धावा, 1 चौकार, 3 षटकार, 385चा स्ट्राईक रेट. पुढचा बॉल अमन वर्माचा 55 डावीकडून ओव्हर द विकेट. यावेळेस कटर्स चांगले आहेत आणि ओळखलं सुद्धा होता अयाजने. बॉडी वेट ट्रान्सफर केलं उजवीकडे, पण बॉलपासून खूप जास्त दूर सरकले. त्यांना आणखीन जास्त टर्नची अपेक्षा होती, पण तितका टर्न नाही झाला. त्याचमुळे सुदैवानं अमन वर्मा बचावलेले आहेत. येतोय हा डॉट बॉल जो खूप महत्त्वाचा होता. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि त्यानंतर हा तिसरा डॉट बॉल. या षटकातला पुढचा बॉल फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय. एलिव्हेशन तितकं नव्हतं. बॉल डीप विकेटला, सिंगल होते कंप्लीट आणि खूप वेळानंतर आता स्ट्राईक मिळालेली आहे शशांक मिस्त्रीला. धावसंख्या 52, 52, लॉस ऑफ 2. अजूनही यानंतर 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉससाठी आपण आमंत्रण देऊयात पुढच्या 2 संघांना, कारण PR जॅग्वर्स ती टीम खेळणार आहे SP पॅकर्स. PR जॅग्वर्स आणि SP पॅकर्स. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. SP पॅकर्स अँड PR जॅग्वर्स. चला बघा, अजूनही या लहान क्रिकेटरला झोप नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येकाला बिग स्क्रीनवर यायचा आणि बघा हा आनंद कुठेच विकत घेता येणार नाही. हा निरागस आनंद तुम्हाला फक्त क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळेल. पुढचा बॉल अमन स्टेप आउट झाले आणि यष्टीचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते, पण प्रयत्न विकेट किपरने नाही केले. योग्य त्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो. तुमचं डोकं सुद्धा चालवावं लागतं, योजना आखाव्या लागतात. फुल टॉस ड्राईव्ह केलं अलॉंग द ग्राउंड, बॉल पोचेल वाईड ऑफ लॉंग ऑफला, सिंगल होते. पूर्ण सेकंडचा कॉल. अमनचा अप्रोच या षटकाच्या उत्तरार्धामध्ये चांगला राहिलेला आहे. सुरुवात या षटकाची 2 षटकाराने, पण त्यानंतर वापसीची गोलंदाजी अमन वर्माची. यालाच म्हणतात पुनरागमन, जे तुमच्याकडून संघाला मिळालंच पाहिजे. 4 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 53, 2 फलंदाज बाद. 53, लॉस ऑफ 2 आफ्टर 4. चला अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज येत आहेत, ते म्हणजेच शशांक मिस्त्री, लेफ्ट हँडेड बॅटर. अयाज बेग नॉन स्ट्रायकर्स एंडला. बॉलिंग ट्रॅकवर ओमकार सावंत या 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत. धाडस करत राहायचं. जिंकलो तर आनंद, हरलो तर अनुभव. लीग स्टेज तीच सांगते की तुम्हाला फक्त खेळत राहायचं आहे. परिणाम तुमच्या बाजूला लागेलच असं खात्रीशीर सांगता येत नाही, पण त्या सामन्यातून तुम्ही काही ना काही 100% शिकता. आणि म्हणूनच पाहूया, हा अनुभव अयाजसाठी खूप खास आहे. जेव्हा 2 सलामीचे आघाडीचे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर अयाजने संघाला सांभाळले. क्रॉस बॅटर खेळले, शॉट ऑन पूल, स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत. मग इथे 1 धाव, 1 धाव वाढून धावसंख्या पोहोचते 54 या आकड्यावर. आणि अयाजला आता स्ट्राईक घ्यायची आहे. मागच्या सामन्यामध्ये सनवेद व्यवहाराचं 1 धावेनं अर्धशतक राहिलं. नाबाद 49 धावा सनवेद व्यवहारे. प्रत्येक टेनिस बॉल
आहे शशांकचा LBW विकेट डाऊन. रुद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रुद्र पाटील जे बाळखुमला राहतात आणि पाहूया आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. अष्टपैलू या कॅटेगरीमध्ये ते खेळतात. स्कोर बऱ्यापैकी थांबवण्याचं काम गोलंदाज ओमकार सावंतचं राहिलेलं आहे. 4 चेंडू त्याने हाताळलेत, 1 विकेट मिळवले केलेले आहे. स्कोर व रुद्र पाटील किती पुढे घेऊन जाईल त्यावर आता खूप चर्चा होणं बाकी आहे. कारण या अगोदर ऑलरेडी अयाज बेगने स्कोर पुढे नेण्यासाठी पहिल्या बॉलपासून प्रयत्न दिलेत. सुरुवातच त्यांनी स्फोटक स्ट्रोकपासून खेळली. फुल एन बॉल बॅट अँड पॅट बदला ऑन साईडला बॉलला टर्न केले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोसेल. एकदा पूर्ण सेकंडचा कॉल दिला गेला होता पण योग्य त्यावेळी नकार स्वीकारलेला आहे. फलंदाज रुद्रने एकदा वाढेल. स्कोर जातोय 56 वर. खूप चांगलं षटक राहिलेलं आहे. लीड बॉलर्सला जे जमलं नाही ते ओमकार सावंतने जमून घेतलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अयाजसाठी. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अयाजने या षटकाला वाया घालवलेला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. 3 डॉट बॉल त्याने फेस केले. धावा जितक्या बनायला पाहिजे होत्या तितक्या नाही बनला. ही बाईक कोण जिंकेल? सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू त्याला जिंकता येणार आहे ही बाईक. आणि त्यासाठी रेसमध्ये खूप खेळाडू आहेत. नक्कीच त्याची जी माहिती आहे ती उद्याच्या दिवसात आम्ही तुम्हाला देऊ की टॉप कंटेंडर कोण आहेत जे त्या बाईकसाठी पुढे जातील. शर्यत आहे आणि क्लोज आहे. जास्त फरकसुद्धा नाही आहेत. पहिल्या 5 खेळाडूंमध्ये क्लोज पॉईंट्स फरक तुम्हाला पाहायला मिळतोय. उद्या ती माहिती आपण नक्कीच घेणार आहोत. पण तुर्तास वळूया पुन्हा एकदा या चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. 5वं षटक इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. विकेट मिळवून देणारं राहिलेलं आहे. आणि आता आपण शेवटच्या षटकात पोचलोय. प्रेक्षक अविभाज्य घटक आहे कुठल्याही स्पर्धेचा. आणि त्याचमुळे जेव्हा आपण ठाण्यामध्ये आहोत प्रेक्षक तुम्हाला कधीच नाराज करत नाही. मग मैदान कोणतंही असू द्या. त्यातल्या त्या साकेतच्या पोलीस ग्राउंडवर जास्त स्पर्धा होत नाही. आणि जेव्हा आपण 360 डिग्री ग्राउंडवर खेळतो अशा वेळेला प्रेक्षकांना तो अनुभव भारावून टाकणारा असतो. दोन्ही एंडनं खेळण्याची संधी खेळाडूंना मिळते. वेगवेगळे पर्याय वापरण्याची संधी कॅप्टन्सला मिळते. आणि त्याचमुळे ठाणे वॉर्ल्ड प्रीमियर लीगची चर्चा नक्कीच पूर्ण महाराष्ट्रात भारतात होते. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲफिलिटेशनने खेळली जात आहे. आणि काय नियोजन आहे ठाणे वॉर्ल्ड प्रीमियर लीगचं. अत्युच्च दर्जाचा अनुभव प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मिळतोय. शेवटच्या षटकासाठी विपुल भोसले पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत रुद्र पाटील. 1 वर खेळत आहेत. ड्राईव्ह केलं अलॉंग द ग्राउंड बॉल मिड विकेट आणि चालत चालत 1 धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक अयाज स्वतःकडे ठेवत आहे. स्कोर झालेला आहे 57-57 लॉस ऑफ 3. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी विपुल भोसले यांच्या खांद्यावर दिली आहे. कारण विपुलकडे प्रेशर ॲब्झॉर्ब करून गोलंदाजी करण्याची पद्धत आहे, योजना आहे, एक्सपिरियन्स आहे. आणि पाहूया त्यावर कसं काम विपुल जाधवचं राहतंय. समोर आव्हान आहे अयाज बेगचं. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. बॉल धीम्या गतीनं स्क्वेअर लेगला पोहोचतोय. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. थ्रो केला स्ट्रायकर साईडला. अयाज पुन्हा एकदा आपल्या वेगाची जबाबदारी स्वीकारतोय. स्वतःवर विश्वास ठेवतोय. रुद्रला मॅच करतोय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवून पुन्हा एकदा आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. टाईमलाईन जर आपण पाहिलं मागच्या 8-10 बॉलवर स्कोर 59 झालाय. 59 लॉस ऑफ 3. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. सर्कलच्या आतला बाहेर येईल. 3 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत. पण पाहूया 2 तर पूर्ण केले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल कारण त्यांना माहिती आहे 1-1 धावेचं महत्व. आणि 3 धावाच मिळतील कारण तोपर्यंत नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो पोहोचतोय. 3 धावा वाढतायत आणि 3 धावांच्या मदतीने स्कोर होतो म्हणजेच 62. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
3 बॉलचा खेळ बाकी आहे. 70च्या पलीकडे की 70च्या अलीकडे ती चर्चा आता होते. तर रुद्रकडे स्ट्राईक जाते. शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत. विपुल भोसले आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलेलं आहे. एकही मोठा स्ट्रोक येऊ दिला नाहीये. पण किती वेळापर्यंत आता विकेटसाठी सुद्धा प्रयत्न विपुलचे आहे. आणि आणखीन एक कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा तेच का? पुन्हा एकदा हेमंतसाठी हा सामना लक्षात राहील. कारण विपुल आणि हेमंत हे एकाच टीममध्ये खेळतात आणि म्हणूनच आता विपुलच्या चेहऱ्यावर ते फ्रस्ट्रेशन पाहायला मिळते की हेमंतकडून चूक कशी होऊ शकते. जर मी प्रयत्न करतोय तर तुला सुद्धा प्रयत्न द्यावाच लागेल. कॅच होते ड्रॉप आणि स्ट्राईक डायव्हर्ट होते आता अयाज बेगकडे. धावसंख्या 63, 63. विपुलचा पुढचा बॉल. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी विपुलची आणि स्ट्रोकसाठी कमिटमेंटच नव्हती पण ही एक रिस्क होती. बॉल अगदी लेग स्टंपला फुंकर मारून विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. पण एक्स्ट्रा रन मिळते. असो जे काही असेल पण फायदा तर झालेला आहे अभिजित पवार प्रतिष्ठान टीमचा. 64, 64. लॉस ऑफ 3. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल विपुल. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. मिड विकेट क्लिअर. अयाजच्या बॅटमधून सिक्सर. शेवटचा बॉल. स्कोर 70. 70 धावा. 3 फलंदाज बाद आतापर्यंत. येस. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. खूप वेळ लागला हा षटकार येण्यासाठी पण आला तो फायद्याचा ठरलेला आहे. धावसंख्या पोहोचते 70 वर. पाहूया आता त्यानंतर नेमकं काय. विपुलकडून पुनरागमन होईल का. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ नो लुक खेळला अयाज बेगने. शेवट केलाय गोड आपल्या संघासाठी. या पहिल्या डावाचा चौकार खेचून कॅप्टन इनिंग पेश केले अयाज बेगने. स्कोर 74. जिंकण्यासाठी 36 चेंडू 75 ची गरज. तो आलाय. हॅलो. नेक्स्ट मॅच SP जॅग्वार्स, PR जॅग्वार्स आणि SP पॅकर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच या नाणेफेकीसाठी. PR जॅग्वार्स आणि SP पॅकर्स. अबर जरा कॉल द्या. न्यू टॉस मॅच. फ्रेश टॉस. दोन्ही संघांनी ताबडतोब व्यासपीठाजवळ टॉस बॉक्सकडे जावं. मनीष पाटील असतील तर त्यांनी कृपया टॉस करून घ्यावा. दोन्ही संघ प्लीज. बोथ द टीम प्लीज मूव टू द टॉस बॉक्स एंड फॉर द क्विक टॉस. We want to cover the lot of matches in
night. So please move fast, guys. Don't waste the time. Check. मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा हमारी दोनों टीम के कैप्टन पीआर जैगवार्स एंड एसपी पैकर्स, पीआर जैगवार्स एंड एसपी पैकर्स टीम कैप्टन टू प्लीज जॉइन अस फॉर द टॉस. इट्स द टाइम फॉर द टॉस एंड हम इस टॉस में हमारे टॉस रिप्रेजेंटेटिव के तौर पे रिक्वेस्ट करना चाहेंगे यार टीम गेस्ट फॉर दिस टॉस मिस्टर आकाश गोपाल सर एंड अतुल पांचरे सर, प्लीज आप हमें ज्वाइन करें. आकाश गोपाल जी एंड अतुल पांचरे सर, मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा आप दोनों से कि प्लीज आप हमें इस टॉस के लिए ज्वाइन करें. एसपी पैकर्स वर्सेस पीआर जैगवार्स, अ गेम जो बयां करेगा आगे की पूल में दास्तां. और मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा हमारे दोनों कैप्टन से, एक कैप्टन इन माय राइट एंड और अतुल पांचरे सर से भी रिक्वेस्ट है कि प्लीज आप हमें ज्वाइन करें. ओके, सो वी हैव अ वंडरफुल कॉइन इज विद अस. एक तरफ मौजूद है थाने वॉर प्रीमियर लीग और एक तरफ आईटीसीएसएफ. तो कॉइन फ्लिप करने के लिए हमारे साथ हमारे रिप्रेजेंटेटिव मौजूद हैं. कौन कॉल करना चाहेगा, एसपी पैकर्स और पीआर जैगवार्स? एसपी पैकर्स विल गोना कॉल. इट्स द टाइम फॉर द टॉस. आईटीसीएसएफ इज द कॉल एंड इट इज थाने वॉर प्रीमियर लीग. और थाने वॉर प्रीमियर लीग आया इसका अर्थ है कि पीआर जैगवार्स ने टॉस जीता है. सबसे पहले इंपॉर्टेंट गेम, मजा आएगा मुकाबले में. क्या करना चाहेंगे टॉस जीत के? फील्डिंग. हर कप्तान को हमने यहाँ पे अक्सर फील्डिंग करते हुए देखा है, बट कैसे आपकी टीम गेंदबाजी के लिए तैयार है और कितनी स्ट्रांगली इस मैच में उतरने वाली है? वही सेम टीम है, थोड़ा एक दो प्लेयर को चेंज करेंगे, बाकी सेम है. और सामने भी अच्छी टीम है, सवेद पिछले मैच में अच्छा खेल कर आ रहे हैं. तो कैसे आज इस मुकाबले में आपकी टीम कम से कम रनों पे अपोनेंट को रोकना चाहेंगे? कितने रनों तक रोकना चाहेंगे जो एक कंफर्टेबल टोटल होगा? 60 से 65 रन में रोकने को देखेंगे. चलिए, विशिंग वेरी गुड लक पीआर जैगवार्स टीम कैप्टन एंड सवेद. वेल प्लेड. पिछले मैच बहुत अच्छा था, बट इस मैच में अगर टॉस जीते, क्या फील्डिंग का मन था या फिर पहले बल्लेबाजी भी माइंड नहीं करेंगे? फील्डिंग ही करने वाले थे. बट अब बैटिंग मिली है, मौका मिला है पहले बल्लेबाजी करने. अपोनेंट कह रहे हैं 60-65 तक रोकना चाहेंगे. क्या 60-65 से आपकी टीम संतुष्ट होगी? नहीं, हम लोग उससे ज़्यादा करने का ट्राई करेंगे. क्या लगता है कि एक स्कोर मार्क जो आप चाहेंगे कि 6 ओवर के बाद आपके पास होने चाहिए गेंदबाजों को डिफेंड करने के लिए? ऐसा कुछ नहीं है, जितना ज़्यादा हो सके उतना बनाने का ट्राई करेंगे. और कैसी टीम तैयार है इस गेम के लिए भी? एक 2-3 चेंजेस है बस, बाकी सब सेम प्लेयर्स है. चलिए, विशिंग वेरी गुड लक. थैंक यू सो मच. एंड द न्यूज फ्रॉम द सेंटर इज दैट कि यहाँ पे इस मुकाबले का भी टॉस हो चुका है. टॉस जीत के पहले जैगवार्स की टीम ने गेंदबाजी की है. संवेद पहले बैटिंग करते हुए नजर आएंगे. ओवर टू द गेम एंड ओवर टू आवर फेब्युलस कमेंटेटर्स. थँक्यू सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. 2:21 झाली आहेत आणि मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी मात्र अजूनही काही कमी व्हायला नाव घेत नाहीये, कारण की हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्याला माहिती आहे चांगलं क्रिकेट ठाण्यामध्ये नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून खेळलं जातं आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी मात्र आज या पोलीस ग्राउंडवरती दाखल झालेत असंख्य संख्येने. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत असेल. सगळ्यात मॅचच्या दिशेने चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. अभिजित पवार प्रतिष्ठान आणि युवा पलटण प्रथम बॅटिंग करत असताना अभिजित पवार प्रतिष्ठान टीमच्या 74 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तब्बल 75 धावांचा आता पाठलाग करायचा आहे युवा पलटण टीमला. तो पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय त्याचा आढावा मात्र आपण येणाऱ्या पुढील इनिंगमध्ये घेणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश भालेकर, ऑल इंडिया आयकॉन याला आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला पहिला चेंडू समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कॉल लगेच थांबवलंय ते नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. 2:22 पहिला चेंडू इथे डिलिव्हर होतोय. लक्षात असू द्या ना, टाइम वेळेची नोंद इथे मात्र केली जाते. मयूर कुमार आणि आयुष तिवारी पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. ऑल इंडिया आयकॉन मयूर कुंभार यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढलाय. रनआउटची संधी होती, परंतु
चेंडूची फेकी मात्र अचूक होताना पाहायला मिळाली नाही आहे. परिणामी एक सिंगल मात्र इथे कंप्लीट केली आहे. पहिल्या मॅचमध्ये मयूर कुंभार यांचा खेळ खूप उल्लेखनीय राहिला आहे. त्याचबरोबर पहिल्या मॅचचा विचार करायला गेलो तर अभिजित पवार प्रतिष्ठान टीमचे ऑल इंडिया आयकॉन योगेश भालेकर यांचा देखील खेळ उल्लेखनीय राहिला. दोन्हीही संघ हे खेळाडूने पहिल्या मॅचमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावरती केला आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे मैदानामध्ये. पाहूयात, एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आयुष तिवारी लेफ्ट हँड बॅटर सामना करतील योगेश भालेकर यांचा. यावेळेला तुमच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. पंच पाहत आहेत, दर्शवत आहेत की हा चेंडू मात्र वाईड असेल. दंडित केलं जातं योगेश यांना, परंतु पंचांच्या ह्या निर्णयावरती नाखुश होते योगेश. परंतु तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, जर तुम्हाला काही 19-20 वाढत असेल तर तुम्ही रिव्ह्यू देखील घेऊ शकता. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. आजच्या ही स्पर्धेची दुसरी रात्र आणि जबरदस्त सामने आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑफ मध्ये मात्र क्षेत्ररक्षक होते 30 यार्ड सर्कलमध्ये. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 3 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचल्यात. अतिशय सेन्सिबल क्रिकेट, कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे योगेश भालेकर यांची गोलंदाजी खूप उल्लेखनीय आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी योगेश यांनी केली आहे आणि परिणामी तिथे मोठे प्रहार मात्र खेळण्याचा प्रयत्न केले जात नाहीये. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, अगदी झेल जवळ गेले होते परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल सुटलाय. काय झालंय मैदानामध्ये. मयूर कुंभार यांना मात्र जीवदान दिलंय. रवी चव्हाण होते तिथे आणि त्यांच्याकडून मात्र हा झेल कंप्लीट झाला नाहीये. पकडो कॅच जितो मॅच, आज हेच तर क्रिकेटचं गुणसूत्र आहे. आता हा झेल किती महागडा ठरेल तो देखील ऑल इंडिया आयकॉन मयूर कुंभार यांना जीवदान देणं नक्कीच महागडं पडणार येणाऱ्या षटकांमध्ये. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला पहा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका सजवायचा होता मयूर यांना, परंतु अगोदरच गोलंदाज योगेश भालेकर यांनी रीड केलं होतं बॅटरला. अगदी त्यांच्या शरीरापासून दूर चेंडू ठेवला आणि यष्टांच्या मागे अयाज बेग ज्यांनी खूप चांगली बॅटिंग या पहिल्या डावामध्ये केली आहे, त्यांच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावलाय. येतोय डॉट बॉल. यावेळेला मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत आणि व्हाट अ कॅच. टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय. जिशान खान यांच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज मयूर कुंभार यांचा खेळ संपला. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. जिशान खान ही कॅच नव्हे तर मॅच पकडली असं मला काय हरकत नाही. एक जीवदान भेटलं होतं परंतु दुसऱ्या झेलमध्ये मात्र जबरदस्त झेल जिशान खान यांचा पाहायला मिळतोय. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. लगेच टाळ्यांचा कडकडाट देखील झाला. आणि या मैदानामध्ये जेव्हा चांगला खेळ खेळाडूंकडे होतो ना तेव्हा नेहमीच प्रेक्षकांच्या बाजूने त्या खेळाडूचा जय जयकार आपल्याला होताना पाहायला मिळतो. आणि इथे देखील जिशान खान यांचं कौतुक केलं. तर मॅदा विपुल नवीन फलंदाज मात्र आता मैदानामध्ये दाखल झाले आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. धावसंख्या 5 वरती पाहायला मिळते. इथून आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे ती युवा पलटण टीमला. या उत्कृष्ट झेलसाठी श्रीकांत तळप यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित झालंय. अभिनंदन. कॅच देखील पकडले आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्या नावावरती करतायत. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार. पंच काय बॉल 5 बॉल 1 टू गो. टीव्ही स्क्रीनवरती देखील 5 आहे. आपण लाईव्ह स्कोरिंग करतोय. एलईडी टीव्ही स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकताय. येस, आमच्याकडे 3 गुणलेखक आहेत. एक टेनिस क्रिकेट .in चे गुणलेखक आहेत. त्याचबरोबरीने
पुन्हा एकदा चेक करतायत, पाहूयात. तिन्ही पंच. यस, ओव्हर झालेली आहे. यस, विकेटच्या अगोदरचा डॉट चेंडू होता, तो इथे मेन्शन केला गेला नव्हता. यस, आणि तिन्ही गुणलेखांनी मात्र ते करेक्शन केलंय. यासाठीच मात्र ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे गुणलेखक इथे बसवले गेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होते. कारण की एखादा माणूस चुकू शकतो, तिघेही एकाच वेळी चूक करू शकणार नाहीयेत. आणि खूप चांगलं योगदान आपण अस्मिता मॅडम असतील, त्याचबरोबर आमचे क्रिकब्रोचे हर्ष असतील, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचे आमचे गुणलेखक देखील आहेत. यांचा खूप मोलाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज अयाज बेग. फलंदाजी तर खूप चांगल्या दर्जाची केली, आता गोलंदाजीसाठी आले आहेत. तर पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी अयाज बेग यांची पाहायला मिळाली. परंतु पाहूयात, आता आव्हान थोडंसं वेगळं आहे. स्ट्रायकिंग वरती सामना करतील बॅटर आयुष तिवारी. यावेळेला कवच मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट्स आणि कवचच्या मधून मात्र चेंडू जातोय डीप पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आयुष तिवारी लेफ्ट हँड बॅटर आहेत आणि आयुष तिवारी यांची बॅट बोलणं गरजेचं आहे. जर आयुष तिवारी 5 षटकं जरी देखील खेळून गेली तरी मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतात, एवढी क्षमता आहे आयुष यांची. पाहूयात, धावसंख्या 4 ने मात्र पुढे सरकले 9 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अयाज बेग यांचं चौकाराने. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. अभिजित पवार प्रतिष्ठान संघ, 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. वेळेचं भान लक्षात ठेवा. दरम्यान पुन्हा एकदा अयाज सज्ज. हो, या वेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवतात पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय आयुष तिवारी, ब्रँडेड सिक्सर. अगोदरच म्हटलंय, जर आयुष तिवारी 5 षटकं खेळले तर या मॅचची दशा दिशा बदलू शकतात, एवढी क्षमता आहे. आणि तेवढ्याच चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहेत. मी खूप जवळून पाहतो आयुष तिवारी याला आणि त्यांचा खेळ देखील अगदी जवळून पाहिलाय. क्षमता आहे या खेळाडूकडे. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार, त्यानंतर मात्र षटकार. अयाज बेग यांना मात्र थोडंसं विचार विनिमय करायला भाग पाडलाय. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला खोलटप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, धावा घेतली जात नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा माघारी धाडतायत आयुष. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अयाज बेग यांचं. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा अयाज बेग गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. हो, यावेळेला अतिशय वेगाने मात्र बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू यष्टीरक्षक योगेश भालेकर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. येतोय डॉट बॉल. पहिले 2 चेंडूंवरती आयुष तिवारी यांचा बोल मला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती अयाज बेग कमबॅक करतायत. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंट्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आसिफ खान होते तिथे आणि त्यांच्याकडून मात्र हा झेल कंप्लीट झालेला नाहीये. पुन्हा एकदा आयुष तिवारी यांना जीवदान मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 16 या धावसंख्येवरती. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. स्ट्रायकिंग वरती सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत विपुल भोसले. पाहूयात विपुल काय करतायत शेवटच्या चेंडूवरती. यावेळेला चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांकडे दाद मागितली आणि पंचाने वाईट दिलाय आणि लगेच तिथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूयात आता हा चेंडू नक्की गेलाय तरी कुठून. दूध का दूध, पाणी का पाणी, थोड्याच वेळात होईल. पाहूयात. एलईडी स्क्रीन वरती देखील पाहू शकतोय जबरदस्त वर्क tenniscricket.in माध्यमातून केलं जात आहे. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय त्याला मात्र पूर्णपणे कॅप्चर करतायत. प्रत्येक चेंडूवरती योग्य नजर ठेवण्याचं काम tenniscricket.in माध्यमातून केलं जात आहे. तब्बल
22 लाख सबस्क्रायबर देखील आहेत आणि एक मोठी यूट्यूब वाहिनी देखील आहे tenniscricket.in. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि आज मात्र ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग त्यांच्याच माध्यमातून कव्हरेज केलं जात आहे. तर वाईड बॉल यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स केलाय चेडूला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक म्हणून जात आहेत. चेडू जातोय डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. विपुल भोसले आता ते देखील धाडताना पाहायला मिळत आहेत. येतोय बिग बिग सिक्सर. अय्याज बेग यांचा मात्र पुरेपूर समाचार घेतला या षटकामध्ये. 2 षटकाचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. इक्वेशन आणि समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 52 धावांची गरज. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. जो चांगला परफॉर्मन्स मैदानामध्ये दाखवेल तोच संघ मात्र विजयाच्या बाजूने नक्कीच आपल्याला कलाटणी मारताना पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज असतील त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग मात्र येणाऱ्या षटकांमध्ये चांगली करावी लागेल. पाहूयात आयुष तिवारी आणि विपुल भोसले दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन मयूर कुंभार स्वस्तात तंबूच्या असला परतले परंतु त्यानंतर त्या विकेटचा कोणताही दबाव मात्र या दोन्ही खेळाडूने घेतला नाहीये. आपला योग्य तो खेळ दाखवलाय मैदानामध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा योगेश भालेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पाहूयात आयुष तिवारी कशा पद्धतीने सामना करतील. स्पीडअप करा. जास्त वेळ घेताय लक्षात असू द्या. अभिजित पवार प्रतिष्ठान संघ मी वारंवार सूचना करतोय. वेळेचं भान असू द्या. दरम्यान योगेश भालेकर सज्ज षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये जरूर आला परंतु पंच सांगते इट इज अ वाईड बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात योगेश भालेकर. ऑफ कटर त्याचबरोबर लेग ब्रेक खूप चांगल्या रीतीने चेंडूला वळण देण्याचं काम योगेश भालेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर बॅदा पुढील चेंडू यावेळेला शफल झाले होते. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. धावा मिळते त्या फक्त आणि फक्त 1. या एकेरी धाबीने धावसंख्या पुन्हा थोडीशी पुढे सरकते. 25 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 50 धावेंची गरज. 23 बॉल्स 50 रन्स रिक्वायर्ड. टीम युवा पलटण. स्ट्रायकिंग एंडला असतील विपुल भोसले ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. पाहूयात विपुल कशा पद्धतीने कामगिरी करतायत योगेश भालेकर यांच्या समोर. ओ यावेळेला काय चेंडू टाकलाय. अगदी वेगवान चेंडू अँगल बनवत टाकत असताना टप्पा पाडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला चेंडू आला केव्हा आणि गेला केव्हा समजलंच नाही. चांगला चेंडू योगेश भालेकर यांचा डॉट बॉल. 75 धावांचा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा संघ. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येत होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला होता योगेश भालेकर यांनी परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला जज करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू राहिला. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 29 धावा.
पुन्हा एकदा योगेश भालेकर सज्ज होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अतिशय वेगवान. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतात. एक तेरी तो एक मेरी हेच दाखवत असताना पाहायला मिळाले योगेश भालेकर. येतोय डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला नो बॉल पंच घोषित करत आहेत. स्टेप आउट झालेत योगेश भालेकर आणि त्यासाठीच मात्र इथे नो बॉल दिला जातोय. आता येणाऱ्या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट म्हणजेच मोठा फटका येणार यात मात्र शंका नाहीये. पाहूयात आता तो मोठा फटका कोणत्या दिशेने येतोय. बॅटर भोसले यांच्या बॅटमधून पाहूयात. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला शरीराच्या अगदी बाजूने मात्र हा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचवलाय. शेवटचा बॉल या षटकातील. धावसंख्या 30 वरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा योगेश सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला कुठे बॉल होता. शॉर्ट ऑन पूल करायचा होता. फटका फसलाय परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा घेणारे आत मात्र शंका नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये आणि चेंडूची फेके होईल तोवर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 32 वरती जाऊन पोहोचली. 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. 18 चेंडू 43 धावा तुम्हाला आता इथे पूर्ण करायच्या युवा पलटण संघाला. एका मोठ्या षटकाराच्या एका षटकाची गरज असेल. जवळजवळ 15 ते 20 धावा त्या षटकामध्ये जर आल्या तर नक्कीच कमबॅक करू शकतो युवा पलटण हा संघ. परंतु टार्गेट कोणाला करणार युवा पलटण संघ ते मात्र नक्कीच बघावं लागेल. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेताय. अभिजित पवार प्रतिष्ठान संघ वारंवार सूचना करतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती रुद्र पाटील यांना मात्र पाचारण केलं गेलंय. रुद्र पाटील आहेत ना गोलंदाजी ट्रॅक वरती. येस 18 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 43 धाव्यांची. मॅच दोन्ही टीमसाठी ऑन आहे. चांगले प्रयत्न दोन्ही टीम कडून केले गेले तरी नक्कीच मॅच जिंकू शकतोय. यावेळेला पहिला चेंडू आडव्या बॅटने आयुष तिवारी यांचा तडका पाहायला मिळालाय. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल फेकी लगेच होतीये. दुसरी धाव मात्र घेतली जाणार नाहीये. विपुल आणि आयुष तिवारी यांना आता गेअरअप करावा लागेल कारण की रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो थोडासा दूरवरती जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. जर तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट 14.33 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजेच तुम्हाला जवळजवळ 15च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे तुम्हाला धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत रुद्र गोलंदाजी मार्कवरती. समोर सामना करतील विपुल. यावेळेला कवच मध्ये खेळले तर फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. धावा मिळतील फक्त एक. चांगला पिकअप अँड थ्रो. प्रत्येक
संघाला मात्र ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकायची आहे. तब्बल 16 संघ आपल्याला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले. 16 संघ, 16 ऑल इंडिया आयकॉन, त्याचबरोबर 16 ठाणे आयकॉन. काय जबरदस्त टुर्नामेंट राहिली आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग. यावेळेला कुठं बॉल, गती परिवर्तन, स्विंग अँड मिस, येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल बॅटर वरती मात्र दबाव टाकण्याचं काम करेल. रुद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला लोफुटा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे स्क्वेअर लेग मध्ये. एक धावीने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे 35 वरती. आता सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. अयाज बेग यांच्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र खूप चांगली बॅटिंग या दोन्ही बॅटरने केली होती. मॅच मध्ये पुन्हा एकदा जीव आणला होता, परंतु यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक ट्रॅप विणलं होतं आणि त्या ट्रॅप मध्ये सापडलेत विपुल भोसले यांचा खेळ समाप्त. नवीन बॅटर शुभम सिंग मैदानामध्ये दाखल होत आहेत. शुभम यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. पाहूयात, नेहमीचा किंग्स 11 म्हाडा टीमसाठी चांगला परफॉर्मन्स शुभम सिंग यांचा पाहायला मिळालाय ठाणे वॉर्ड क्रिकेटमध्ये. आता संघाला गरज आहे, असे कित्येक सामने त्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला जिंकवलेत. आता ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये कशी कामगिरी करतायत रुद्र पाटील यांच्या समोर पाहूयात येणाऱ्या चेंडूवरती. यावेळेला आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच पाहताय, शहानिशा करतायत आणि सांगतायत इट इज अ वाईड बॉल. परंतु लगेचच तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. पाहूयात हा चेंडू नक्की गेलाय तरी कुठून. तर बॅडा भैरे सर, आपण कमिटी मेंबर आहात, लक्षात असू द्या. तुम्हाला आठवण करून देतोय, तुम्ही संघामध्ये आहात, परंतु त्याआधी तुम्ही ठाणे वॉर्ड क्रिकेटिंग कमिटीचे मेंबर आहात, लक्षात असू द्या. आणि यस, डिसिजन पेंडिंग. निर्णय काय आहे पंच? डॉट बॉल. यस, चला मॅचला सुरुवात करा, मॅच कंटिन्यू करा, मॅच थांबणार नाहीये. पंच डॉट बॉल आलेला आहे. तिसऱ्या पंचाने फेअर डिलिव्हरी सांगितली आणि धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आता समीकरण आपण पाहू शकतोय, 12 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. अयाज बेग आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून कंटिन्यू करताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर रुस्तमजी एंड कडून त्यांनी एक षटक हाताळलं होतं, परंतु वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आणलं गेलंय. ह्याच तर रणनीती आहेत. जर आपला एखादा चांगला गोलंदाज जर मार खात असेल, धावा येत असतील त्याच्या षटकामध्ये, तर त्याला थोडंसं चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. परंतु ते काम मात्र अभिजित पवार प्रतिष्ठान टीमने खूप चांगले दिले. यावेळेला मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये,
फलंदाज आयुष तिवारी यांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद. नवीन बॅटर हेमंत मैदानामध्ये दाखल झालेत, परंतु अयाज बेग यांचा बॉलिंग एंड मात्र चेंज केला आणि पहा किती सुधारणा झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट. आयुष तिवारी यांना मात्र तंबूच्या असला परतवलाय, परंतु हेमंत आलेत मैदानामध्ये. ठाणे आयकॉन आहेत, स्वतः कर्णधार आहेत या टीमचे आणि शेवटच्या डेथ ओव्हर्स मध्ये चांगली कामगिरी करतायत का पाहूयात, कारण की जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. अयाज बेग थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान हेमंत सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंड वरती सामना करण्यासाठी अयाज यांचा. हो, यावेळेला आल्या आल्या बिगिट करायचा होता, कारण की सिच्युएशनच अशी आहे. तुम्हाला इथे सेट होण्यासाठी आता वेळ नाही आहे. आल्या आल्या चेंडूला हवाई यात्रा तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल आणि खूप चांगली गोलंदाजी अयाज बेग आता मात्र करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी तर खूप चांगली केली, परंतु वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळणं देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंच 2 हात समांतर दाखवत आहेत. धावा अवांतरची ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावा धावफलकावरती लागतायत 36. यावेळेला बिगिट करायचा होता. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूला खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु झेल मात्र काही होत नाहीये. अवघड होतं, परंतु प्रयत्न खूप चांगल्या रीतीने केले अयाज याने. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते 38 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत 9 चेंडू 37 धाव्यांची गरज. तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 9 चेंडूंमध्ये 5 मोठे फटके मारणं बंधनकारक आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. खोल टप्प्याचा चेंडू टाकला जरूर, परंतु पंच पुन्हा एकदा दंडित करतायत गोलंदाज अयाज यांना. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय फिल्डिंग टीम कडून. पाहूयात तिसरे पंचांकडे दाद मागितली जाते. पाहूयात निर्णय काय असेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंच विचार विनिमय करताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, टेक्निकल टीम आहे आपल्याकडे, त्या टेक्निकलचा टीमचा देखील वापर करताना योग्य तो वापर केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा अयाज सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शन, यावेळेला मात्र नक्कीच वाईड असणार आहे. हा बराच बाहेर चेंडू आहे. रणनीती खूप साफ आहे अयाज यांची. फलंदाजांच्या रडारमध्ये चेंडू द्यायचा नाहीये, कारण की जर हेमंत यांच्या टप्प्यामध्ये चेंडू आला तर नक्कीच तो दूरवरती जाऊन पडणार, यात मात्र शंका नाहीये, कारण की बॅटचा फ्लो तशाच पद्धतीने फिरवत आहेत. यावेळेला देखील बिगिट करायचा होता. बॅटची आटली कडा, परंतु अगोदर यष्टीरक्षकाच्या अगोदरच मात्र चेंडू जमिनीला स्पर्श करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. धावसंख्या 39 वरती स्थिरावली आहे. 8 चेंडू आणि 36 ची गरज. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि षटक देखील समाप्त झालंय.
आणि अयाज यांचं हे षटक देखील समाप्त झालंय आणि या षटकामध्ये 1 विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केल्या अयाज यांनी. चांगली कामगिरी म्हणावी लागेल अयाज बेग यांची. ठाणे आयकॉन म्हणून खेळतात या संघामध्ये आणि आयकॉनने कसा खेळ करावा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अयाज यांनी दिलंय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे त्या 36 धावेंची गरज. 6 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार मारावा लागेल. पाहूयात 6 चेंडू 36 धावा झाल्या तर नक्कीच एक मोठा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून होणार. परंतु स्ट्रायकिंग वरती असतील बॅटर शुभम सिंग. क्षमता आहे या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची. जर ही मॅच आपल्या संघाला शुभम याने जिंकून दिली तर नक्कीच संघ मात्र डोक्यावरती घेऊन नाचेल शुभम यांना, यात मात्र शंका नाहीये. चला स्पीडअप करा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. जिशान खान गोलंदाजी ट्रॅकवरती. लेफ्ट हँड गोलंदाज. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट रुस्तमजी एंड कडून. यावेळेला पहिला चेंडू लो फुल टॉस आणि एक सिंगल मात्र घेतली गेली आहे. आता मात्र मॅच मध्ये थोडीशी औपचारिकता आहे असं मला काही हरकत नाहीये, कारण की जिंकण्यासाठी आवश्यकता आहे त्या 5 चेंडू आणि 35 धावांची गरज. लीग मॅचेस आहेत. नेट रन रेट तुम्हाला चांगला मेंटेन ठेवावं लागेल, परंतु त्यासाठी कमीत कमी जर तुम्ही मॅच हरणार असेल तरी देखील काही हरकत नाही, परंतु त्या धावसंख्येच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा नेट रन रेट जो आहे तो चांगला राहील पॉईंट्स टेबलमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कालच्या रात्रीमध्ये देखील आम्ही पाहिलं की एक ग्रुप मात्र क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये, ज्याच्यामध्ये 3 टीम ह्या तब्बल 4-4 पॉईंटने होत्या आणि जयशंकर स्पोर्ट्स हा संघ मात्र नेट रन रेट कमी असल्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर गेला. आणि कालच्या रात्रीमध्ये शितलाई कुंकाई विटावा आणि यावेळेला मात्र व्हीपी पॅन्थर्स कालच्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. हा कालच्या रात्रीचा इतिहास राहिलाय. त्यामुळेच मॅच तर तुम्ही हरणार आहातच, तर काही हरकत नाही आहे. लीग मॅचेस आहेत. जर तुमचा नेट रन रेट चांगला जर तुम्ही ठेवला तर पाठीच आहे माझ्या पायावर आहे. यावेळेला देखील बिघेड करायचा होता, परंतु पहा चांगलं योगदान खेळाडूंकडून दिलं जात आहे. एक धाव खूप महत्वाची आहे. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले ती 48 वरती. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत 27 धावेंची गरज. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. एक धाव तर घेतली गेली आहे. सिंगलने मात्र फारसा फरक पडणार नाहीये युवा पलटण टीमसाठी. तर मॅच शेवटचा बॉल. यावेळी देखील खोल टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1. आणि इथे मात्र विजय होतोय तो अभिजित पवार प्रतिष्ठान हा संघ. आजच्या रात्रीतील लगातारची दुसरी मॅच मात्र जिंकतोय. अभिनंदन टीम आणि हार्डलक युवा पलटण संघ. तुम्हाला पुढील नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये आणि पाहूयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील कोणाला दिला जातोय. ओर टू टॉस बॉक्स. चेक और एक और बहुत ही लाजवाब मुकाबला एक बार फिर से समाप्त हुआ है. जिस टीम को जैसे प्रदर्शन की आवश्यकता थी, हालांकि रन चाहिए थे आपको 75 बोर्ड पे, उस प्रकार से खेल का प्रदर्शन नहीं रहा, पर गेंदबाजी की तारीफ होगी. इस मुकाबले में जिस प्रकार का प्रदर्शन रहा है वो सच में एफर्टलेस साबित हुआ है. और इस मुकाबले के पोस्ट मैच प्रेजेंटेशन के लिए मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा मिस्टर मनीष पाटिल सर, आप हमें ज्वाइन करें. मिस्टर मनीष पाटिल सर से मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि प्लीज आप हमें ज्वाइन करें. बहुत ही स्पेशल मैच, बहुत ही स्पेशल परफॉर्मेंस और ये जीत बहुत खास है इस टीम के लिए. एक और मुकाबला जो है जिस प्रकार से आप
खेले हैं, जीते हैं। वर्ल्ड क्लास परफॉर्मेंस, 75 डिफेंड करके दिखाया आपकी टीम ने और ये